भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि लागलीच पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं। एवढे दिवस वनवास भोगला आहे, बापरे म्हटलं, वनवास 5 वर्षांचा असावा या युगात बाबा। जुन्या काळात 14 वर्षांचा वनवास होता, आम्हाला 5 वर्षांचा वनवास पुरे झाला की तुम्हाला अजून पाहिजे? तुम्ही सगळे आहात ना माझ्या बरोबर? असा सवाल करत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असं बोललं जातंय। पंकजा मुंडे डेंजर झोन मध्ये आहेत का, दगाफटका की विजय पक्का, असे काही सवाल तयार होत असतानाच भाजपनं दुसरी यादी जाहीर केली आणि पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। पण त्यांना लोकसभेची उमेदवारी कशी मिळाली याची काही कारणं आहेत। तीच कारणं आपण या व्हिडिओतून बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पंकजा मुंडे यांनी काही वक्तव्य केली होती ज्यामुळे वादाचा धुरळा उडाला होता। 2014 सालच्या विधानसभेत पंकजा मुंडे या परळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना थेट मंत्रिमंडळात संधी मिळाली। यावेळी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। तर इकडे 2016 साली भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर भाषण करून राजकीय व्यासपीठ करण्याला तीव्र विरोध केला होता। यावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात वाद झाला। लोकांना मारून त्यांच्यावरच केसेस करून त्यांनाच आम्ही तडीपार करतो असं विधान त्यांनी यावेळी केलं होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। या पराभवासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला रसद पुरवली अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली। मला कुठलं पद मिळू नये यासाठी सगळं सुरू आहे का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी पक्षाला केला होता। तर इकडे 2019ला अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचं सरकार बनलं। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांऐवजी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी स्वीकारावी लागली। विरोधी पक्षानं विरोधी पक्षासारखं वागावं असंही त्या यावेळेस म्हणाल्या होत्या। तर नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। या विस्तारात भागवत कराड, भारती पवार, नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाली। पदासाठी कोणासमोर हात पसरवणार नाही हे आमच्या रक्तात नाही असं त्यांनी पक्षाला डिवचलं होतं। तर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी का मिळाली हेही पाहूया। जर या निवडणुकीत ओबीसी मतांची विभागणी झाली नाही आणि धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली तर भाजपचा विजय निश्चित असेल। या खात्रीमुळे भाजपच्या वरिष्ठांनी पंकजा यांना लोकसभेत निवडून आणण्याचा निर्णय घेतला असू शकतो असं बोललं जातंय। पंकजा आणि प्रीतम यांना गोपीनाथ मुंडेंचा वारसा असल्यानं भाजपनं दोघींना पक्षात स्थान मिळावं अशी अपेक्षा होती। त्यांना ते 2014 आणि 2019च्या निवडणुकीवेळी मिळालंही। पण मोदींचं राजकारण हे घराणेशाहीच्या विरोधात आहे, त्यामुळे एक घर एक पद या धोरणानुसार पंकजा किंवा प्रीतम या दोघींपैकी एकाला संधी मिळाली। जर दोघींची तुलना करायची असेल तर प्रीतम यांच्यापेक्षा पंकजा मुंडे यांचं प्रतिनिधित्व अधिक प्रभावशाली असल्याचं बोललं जातंय। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।